अरे थोडं लांब थांबा ना एवढे अशा पद्धतीने शिवा भाऊ, राम भाऊ, सचिन काका हरलेले. सर्वप्रथम हरलेल्या टीमच्या कॅप्टनची प्रतिक्रिया घेऊया. आम्ही हारायचं कारण आहे करण शेळके, अक्षय गायकवाड आणि शुभम. त्यामुळे आम्ही हारलो. दादांनी फिक्स करून आमच्याकडे पाठवलं. विषय काय झाला, पोर चांगले खेळलेले. आज आम्ही हरलेलो आहे, शेखर जिंकलेला आहे. आता आम्ही उद्या आमची हॅट्रिक झाली होती, आज यांची हॅट्रिक झाली. झाला उद्या पिट्टम फाट झालेलं आहे. हॅट्रिकची त्यांनी बरोबर केली, ह्याच्यात आम्हाला आनंद आहे. आता उद्यापासून परत आमची विजय. आम्ही कालच सांगितलं होतं आम्ही कंटिन्यू जिंकणार आहे. त्याच्या पुढे मी उद्यासाठी प्रेडिक्शन काय दादा तुम्ही? उद्या तर जिंकणारच आम्ही, त्यात काही दुमतच नाही. फक्त तू वेळेवर ये म्हणजे आम्हाला प्लेअर चांगले वाटून घेता येतील. आम्ही सलग 3 दिवस जिंकलेलो आहे आणि जे पण फेसबुकचे जे चाहते त्यांना सांगू पण चांगले आम्ही चांगले आणि जिंकल्यानंतरच आम्ही व्हिडिओ टाकतो. ते जिंकतच नाही तर त्यांचं म्हणणं असं होतं मेंबर तुम्ही हारले तर तुम्ही व्हिडिओ टाकीत नाही. जिंकतच नाही ते, व्हिडिओच काढत नाही ते. आणि आज तर त्यांच्या तोंडावर पट्टीचं स्टिकर आहे, पट्टीचं डायरेक्ट. कालच आम्हाला माहित होतं की हारणार आहे, त्याच्यामुळे त्यांना काही बोलता आलं नाही, काही नाही आणि ते बोलू शकत नाही. आता ते जाणार नगरला, पुण्यात तर जवळ. शिवा भाऊ परत पुण्याला जाऊन प्रॅक्टिस करणार आहे वापस आणणार मी नगरून त्यांना उद्यासाठी. काहीच नाही भाया, मी लग्नाला चाललो ना. लग्नाला नाही. लग्न आहे महेश गाडीचं लग्न आहे. शारीरिक अत्याचार सहन नाही करणार. फेसबुक वाल्यांना बघा हे दादागिरी. तुम्ही म्हणताय चांगले, याच्यामुळे आमचे असे हाल होते. हे लंगड झालो मी तरी. याच्यामुळे हारावं लागत मेंबर तुम्हाला कधी कधी. धन्यवाद. धन्यवाद. चला.